नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की दादासाहेब कालकायाला आणि मंजिरीला अथर्वच्या रूमसमोर घेऊन येतात. दादासाहेब अथर्वचा दरवाजा रूमचा वाजवतात, तोपर्यंत आतून दरवाजा बंद असतो. मंजिरीला दादासाहेब म्हणतात, अगं आतून दरवाजा बंद आहे आणि हा अथर्व बाहेर कसा आला? मंजिरी म्हणते, अहो दादासाहेब, मीराला सांगितलं होतं त्याला मी जराशी बाहेर घेऊन जात आहे, माझं जरा काम आहे म्हणून, त्यामुळे ती निर्धास्त झोपली असेल. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, मला जरा हे आश्चर्य वाटतंय मंजिरी, तू माझ्यापासून काही लपवत तरी नाही आहेस ना? मंजिरी म्हणते, दादासाहेब असं कधी झालं आहे का की कुठली गोष्ट मी तुमच्यापासून लपवली आहे? खरं सांगू का? कारण की एवढ्या दिवसातून अथर्व ॲक्सिडेंट एवढा मोठा झाला, त्याच्यातून तो सुखरूप घरी आला आणि घरी आल्याबद्दल मी एक तांत्रिक बाबाकडे गेले होते ना, त्यांच्याकडून मी अथर्वसाठी अंगारा घेऊन आले आहे. दादासाहेब हसतात, म्हणतात की मंजिरी, किती करतेस तू ह्या घरासाठी? खरंच तुझे जेवढे आभार मानावेत तेवढे खूपच कमी आहेत. मंजिरी हसते आणि म्हणते, दादासाहेब बास करा माझे कौतुक. आणि बघा, हा अंगारा सगळ्यांसमोर लावायचा नव्हता, म्हणून मी त्याला जराशी एकांतामध्ये अथर्वला घेऊन गेले होते. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, ठीक आहे, अंगारा वगैरे लावलास ना? हो लावला आहे. तर त्याला आता ना झोपू देईल आणि जास्त वेळ ताटकळत ठेवू नकोस, कारण की तो आत्ताशी कुठे कवर व्हायला लागला आहे आणि व्यवस्थित झाला आहे. त्याला कसलीही त्रास झाला नाही पाहिजे. आणि खास करून मीरा त्याची किती काळजी घेते. अजून कोणता त्रास झाला तर तो म्हणजे तिला अजून त्रास होईल, म्हणजे ती अजून टेन्शनमध्ये असं म्हणत असताना मंजिरी म्हणते, हो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी त्याला आतमध्ये सोडवूनच मग येते. दादासाहेब रूममध्ये निघून जातात. तोपर्यंत इकडे मंजिरी म्हणते की बरं झालं एकदाचा म्हातारा हो गेला, किती प्रश्न विचारतो. मंजिरी तिच्या त्या गळ्यामध्ये जो मणी असतो त्याला हात लावते आणि मंत्राने दरवाजा खोलते. कालकायाही तिच्या पाठीमागे जातो. कालकाया इथे अथर्वला निर्धास्तपणे झोपताना पाहून हसतो, म्हणतो की किती शांत झोपला आहे. मंजिरी त्याला खुणवत असते की पटकन त्यांच्या कंठाला हात लाव आणि पटकन त्याचा आवाज तू घे. कालकाया अथर्वच्या कंठाला हात लावतो आणि पटकन आवाज घेतो. असं म्हणल्यानंतरनं कालकाया हे झाल्यानंतरनं मीराकडे एकटक पाहतच राहतो. म्हणतो की किती गोजीरवाणी पोरगी आहे. मंजिरी म्हणतो, चल झालं आहे ना तुझं काम, चल पटकन तिथून. आणि माघारी हे दोघंजणी फिरतात. इथे मीराला तेच परत स्वप्न पडत असतं की अथर्वबरोबर काहीतरी अजून एक घटना घडणार आहे आणि अपघात तर आता झालाच आहे, पण अजून कुठली गोष्ट घडणार आहे काही कळायला मार्ग नसतो. तर मीरा पुन्हा एकदा दचकून उठते आणि ती अथर्वकडे पाहतच राहते. म्हणते, अथर्व व्यवस्थित तरी आहेत ना? असं ती पाहिल्यानंतर ती थोडीशी शांत होते, पण मनामध्ये तिच्या जराशी वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. आणि दुसऱ्या दिवशीही ते सगळे काही नाश्त्यासाठी बसलेले असतात. मंजिरी आणि मनातल्या मनात म्हणते, हा म्हातारा सगळ्यांसमोर जे काही झालं कालकायाबरोबर बोलला ते सगळ्यांबरोबर बोलू नये म्हणजे बरं. तोपर्यंत ते अथर्व व्यवस्थित होऊन इकडे तिकडे फिरत असतो. मीरा म्हणते, अथर्व तुम्ही आत्ताशी कुठे नीट झाला आहात ना, आणि लगेच फिरायला पण लागला आणि लगेच तुम्ही स्वतःची काळजीसुद्धा घेत नाही बरं का? अथर्व म्हणतो, अगं त्यात काय एवढी चांगली बायको आहे माझी काळजी घेणारी, आणि मला काय काळजी घ्यायची गरज आहे? तो मीरा म्हणते, बाद झाले पुरेसे थट्टा मस्करी, चला नाश्त्याला खाली. नाश्त्याला ती घेऊन येते खाली आणि घेऊन आल्यानंतरनं अथर्वला दादासाहेब म्हणतात, अरे अथर्व, आता रात्रीची जागरणं बंद करा बरं का. तोपर्यंत मंजिरी गोष्ट टाळण्यासाठी म्हणते की जागा मीरा, पटकन नाश्त्यासाठी घेऊन ये, अथर्वला भूक लागली असेल. तोपर्यंत अथर्व थोडासा टेन्शनमध्येच येतो की रात्रीची जागरणं म्हणजे. तोपर्यंत दादासाहेब म्हणतात, मंजिरी, अथर्वला तू आज अंगारा वगैरे नाही लावलास? तोपर्यंत इकडे दादासाहेबांच्या बोलण्याकडं मीरा जराशी बघतेच. अंबिकाही थोडीशी त्रासल्याने बघते की म्हणते, अंगारा नाही मंजिरी. किचनमध्ये मीरा गेलेली असते. अंबिका तिला जोरजोरात ओरडते की मीरा पटकन बाहेर ये, ही मंजिरी काहीतरी वेगळंच काळबिंद्र करत आहे.
मीरा पटकन धावत पळत येते, देवयाईपासला जे कुंकू असतं ते घेऊन येते आणि अथर्वला लावते. तोपर्यंत मंजिरी म्हणते, ही मीरा जरा मूर्खच आहे, तिच्या मनामध्ये जरा वेगळंच काहीतरी येतं सारखं. तो अंबिका म्हणते, ही काळी बिंद्र म्हणजे काळी जादू तरी करत नाही ना ही बाई. अथर्ववरती तेही काही कळायला मार्गच नसतो. तोपर्यंत इकडे दादासाहेब म्हणतात की अथर्व, जराशी मला तुझ्याबरोबर ऑफिसमधल्या कामाबद्दल बोलायचं आहे. तोपर्यंत ते अथर्वन दोघेजणी त्यांच्या रूममध्ये जातात. तोपर्यंत ते मंजिरी म्हणते की कालकायाला आत्ताच ह्या घरामध्ये आणून मीराची भेट घडवली पाहिजे. मीरा रूममध्ये काम करत असताना कालकाया तिथे येतो आणि म्हणतो की मीरा, मी आलोय, माझं काम झालंय. जसं मंजिरीने सांगितलेलं असतं तशा प्रकारे म्हणतो की एक विचार कर, तू या अपघातामध्ये माझा मृत्यू झाला असं तर काय केलं असतं तू. मीरा जरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. म्हणते की वेदाचे बाबा, तुम्ही काय बोलताय, ते जरा भान आहे की नाही. अगं, सगळं काही तुमच्यासाठी केलंय मी, पण एक गोष्ट करायची राहून गेली, आईची इच्छा. आईची इच्छा म्हणजे माहिती आहे ना तुला, आपल्याला एक मूल जन्माला घालायचं आहे आणि ते पूर्ण करावं असं मला तरी वाटतं. काय माहीत मी परत राहीन ना राहीन. मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. त्याच्या खांद्यावरती हात ठेवल्यानंतर कालकायाच्या मनामध्ये अजूनच म्हणतात ना, अजून फुल प्रेम उमडायला लागलेलं असतं मीराबद्दल. आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. तिच्या बोलण्याकडं, हसण्याकडं, प्रत्येक गोष्टीकडं हा कालकाया पाहत राहतो. पण इथे मीराला माहीत नसतं तो अथर्व आहे की कालकाया. मीरा त्याच्या बोलण्याकडे जरा पाहतच राहते. तिला कळतच नसतं की नक्की हे वेदाचे बाबा आज हे असं का विचित्रवाणी बोलत आहे. तिला कळायला सुद्धा मार्ग नसतो. ह्या दोघांचं बोलणं ही ते मंजिरी पाहतच राहते. तोपर्यंत अथर्वच्या रूममधून एक फाईल आणण्यासाठी इथे दादासाहेब येतात. ते मंजिरी पाहते. म्हणते, काय झालं, काय पाहिजे. अगं, मला फाईल पाहिजे होती, तुम्ही इथंच थांबा, मी घेऊन येते अथर्वच्या रूममधली फाईल. आणि ती त्यांना तिथंच थांबवते. त्याच्यामुळे इथे काही दादासाहेबांसमोर ते कालकायाचं सत्य काही येत नाही. इथे अथर्व ऑफिसला जातो आणि कालकाया हा मीरासमोर मीरा बरोबर वेळ घालवायला तयार होतो. जसं मंजिरी सांगत असतं तसं सेम करायला तो तयार होतो. बघूया आपण येणाऱ्या काही भागामध्ये मीराला त्या कालकायाचं सत्य कळेल का. महागौरी नक्की आता काय करणार, मीराला कोणते संकेत देणार ह्या कालकायाबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागले आहेत, त्यालाही तुम्ही भरभरून प्रेम